नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये घरात सुख शांती, समृद्धी, संपत्ती आणि पैसा टिकवण्यासाठी खास 30 वास्तू टिप्स बघणार आहोत। यामध्ये 25 नंबरची वास्तू टिप्स सर्वात खास आहे। जर तुम्ही 25 नंबरची वास्तू टिप्स फॉलो केलात तर नक्कीच तुमचे घर पैशाने व सुख समृद्धीने भरेल। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की बघा। आजकाल महागाई खूपच वाढली आहे। पैसे कमावणे तर चालले आहेच, पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसे टिकत नाही। कष्टाने पैसे कमावतो तेव्हा प्रत्येक जण बारकाईने खर्च करतो, पण काही वेळा आपल्या सभोवतालचे वातावरण असे असते की त्या वातावरणातील ऊर्जेमुळे पैसे वायफळ खर्च होतात, हे आपल्याला कळतच नाही। उत्पन्न जास्त असो किंवा कमी असो, घरातून प्रसारित होणारी ऊर्जा जर सकारात्मक नसेल तर पैसा फार काळ टिकत नाही आणि पैशांची चणचण भासते। कधी कधी आपला पैसा नेमका कुठे किती खर्च होतोय हे पण कळत नाही। आपली वास्तू उत्तम असल्यास, वास्तूमधून योग्य त्या ऊर्जा प्रसारित होत असतील तर आपली विवेकबुद्धी तल्लख राहते आणि व्यर्थ पैसे खर्च होत नाही। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। 1. तुमच्या घरात कुठला गळका नळ आहे का ते सर्वात आधी बघा। थेंब थेंब टपकणारा नळ याचा अर्थ वाहत्या पाण्याप्रमाणे तुमचा पैसा वाया जातोय असा संकेत असतो। त्यामुळे सर्वात आधी गळके नळ बंद करून किंवा दुरुस्त करून घ्या। 2. पैशांचे आणि संपत्तीचे कपाट किंवा लॉकर घरात कुठल्या दिशेला ठेवता हे देखील महत्त्वाचे आहे। पैशांचे लॉकर हे उत्तर दिशेस ठेवावे। हा कोपरा लक्ष्मीचा आहे, त्यामुळे पैशांची बचत होते, वायफळ पैसे खर्च होत नाही। 3. घरात फुटकी भांडी ठेवू नयेत, हा पैसा चुकीच्या मार्गाला खर्च होतो याचे लक्षण आहे। 4. घरात नेहमी वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखावा। ज्या घरात वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखला जात नाही त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही, पैशांची चणचण नेहमी भासते। 5. काचेच्या वाटीत काही पैसे ठेवून त्यात पाणी भरावे आणि ती वाटी उत्तर दिशेच्या कोपऱ्यात ठेवावी, याने लक्ष्मी आकर्षित होते। श्रोते हो, घरात सुख, समृद्धी तसेच पैसा यावा असे वाटत असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे घर नक्कीच सुख, समृद्धी आणि धनाने भरेल। 6. आजकालच्या जीवनशैलीमुळे रात्री झोपायला फार उशीर होतो किंवा रात्रभर झोप नाही लागत आणि मग सकाळी उठायला उशीर होतो। सकाळी उशीरपर्यंत झोपणे हे लक्ष्मी मातेची लहान बहीण अलक्ष्मी, जिला दरिद्री म्हणून पण म्हणतात, हिला प्रिय आहे। त्यामुळे सकाळी उशिरा उठल्याने पैसे कधीच टिकणार नाही। 7. घरातील कानाकोपऱ्यात लक्ष्मी वास करते, म्हणून घर साफ करताना सर्वात आधी कोपरे स्वच्छ झाडावे, वॉशबेसिन खाली स्वच्छ पुसावे। सर्वात महत्त्वाचे, उत्तर कोपरा कधीही घाणेरडा ठेवू नये। 8. घराचा उंबरठा जाड मिठाच्या पाण्याने पुसून त्यावर हळदीच्या पेस्टचा लेप लावून दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे, याने पैसा आकर्षित होतो। 9. घरात बोरवेल पाण्याची टाकी बनवायची असेल तर उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेस बनवावी। 10. आपण जुने वाडे पाहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल की पाण्याचा कारंजा वाड्यात असतो। त्याचे कारण म्हणजे भरभराट यावी, त्यामुळे घरात उत्तर दिशेस किंवा कोपऱ्यात खळखळणाऱ्या पाण्याचा झरा ठेवल्यास लक्ष्मी आकर्षित करण्यास मदत होते। 11. घरात आग्नेय दिशेस मनी प्लांट ठेवावे। 12. जर मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे असेल तर आर्थिक समस्या नेहमीच सभोवताल असते, शक्यतोवर असे घर निवडू नका। 13. ईशान उत्तर पूर्वक मध्ये 7 क्रिस्टल्स ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घरात धनलाभ होईल। 14. अमावस्याच्या दिवशी घर स्वच्छ करण्याचे नियम बनवा, मग तुम्हाला वाटेल की सकारात्मक ऊर्जा वाढत आहे। 15. जेव्हा तुम्ही दररोज घरात पुसता तेव्हा पाण्यामध्ये थोडे हळद आणि खडे मीठ घाला, असे केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल। 16. उत्तर दिशेला पुष्य नक्षत्राला पूजा करून कनकधारा यंत्र लावावे, घरात पैसा वाढेल। 17. घरामध्ये प्लास्टिकची फुले आणि झाडे ठेवू नये, यामुळे गरिबी येते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो। 18. तिजोरीत परफ्यूम ठेवू नका, त्यामुळे बरेच नुकसान होते। 19. पूर्व दिशेस जास्त सामानाची गर्दी केल्यास सकारात्मक ऊर्जा वाहण्यास आळा बसतो, ज्यामुळे घरात संपत्ती बाबत अडथळे येतात।
त्या दिशेने ठेवलेल्या वस्तू ताबडतोब काढा आणि बघा पैशाशी संबंधित चिंता कमी होऊ लागतील. 20. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरगटी भांडी ठेवल्याने व्यवसायाचे नुकसान होते. कृपया हे करू नका. रात्रीच स्वयंपाकघर स्वच्छ करा. 21. बुधवारी पैशांची देवाणघेवाण केल्याने पैशाची घट होते. 23. बेडरूममध्ये पाणी निषिद्ध आहे. असे केल्याने ती व्यक्ती नेहमी कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेली असते, म्हणून बेडरूममध्ये पाणी भरू नका. 24. अग्निकोण म्हणजे दररोज संध्याकाळी दक्षिण पूर्वेकडील दिशेला कापूर जाळल्याने संपत्ती वाढते. 25. गुरुवारच्या दिवशी उत्तर दिशेस कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते. 26. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीने स्वस्तिक बनवा. असे केल्याने कर्ज कमी होऊ लागते. पुष्य नक्षत्रातही उंबरठ्यावर हळद घालून स्वस्तिक बनवल्याने संपत्ती वाढते. 27. जर घराचा मुख्य दरवाजा खराब असेल किंवा तो पूर्णपणे उघडत नसेल तर यामुळे पैशाचे नुकसान होते. 28. रविवारी कुबेर यंत्र उत्तर दिशेने स्थापित करणे शुभ आहे. असे केल्याने कर्ज कमी होते. 29. दक्षिणेकडील भिंतीला लागून मंदिर असल्यास पैशांचे मोठे संघर्ष उद्भवतात आणि काही वेळा एखादी व्यक्ती दिवाळखोर देखील बनते. कृपया ते काढून टाका आणि ईशान्य दिशेमध्ये स्थापित करा. 30. बुधवारी घराच्या तिजोरीत पैसे ठेवल्यास संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती व्यक्ती योग्य दिशेने खर्च करते. 31. वर्षामध्ये 2 वेळा घरी कोणतीही पूजा किंवा हवन करा. असे केल्याने कर्जावर परिणाम करणारी ऊर्जा संपते आणि पैशाची ऊर्जा वाढते. वास्तू देवता देखील यावर प्रसन्न होतात. 32. उत्तर दिशेच्या मध्यभागी एका चांगल्या मुहूर्तामध्ये चांदीच्या भांड्यात मोती ठेवल्यास चमत्कारिक संपत्ती वाढते. 33. गुरुवारी वास्तूमध्ये महालक्ष्मी अष्टकम वाचल्याने संपत्ती वाढते. श्रोते हो, वरील वास्तू टिप्स तुम्ही नक्की तुमच्या घरात उपयोगात आणा. तुम्हाला नक्की भरभराट झाल्याचा अनुभव येईल आणि घरात प्रसन्नता आणि उत्साह वाटेल. घर खेळकर आनंदी राहील. तसेच घरात सुख, शांती, समृद्धी, संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर वास्तूच्या काही नियमांचे पालन करा आणि नकारात्मक ऊर्जापासून घराचे रक्षण करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.